नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तुम्ही कितीही पैसे कमवता पण महिन्याच्या शेवटी अकाउंट पुन्हा रिकामं होतं का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी आज तुम्हाला अशा 5 सवयी सांगणार आहे ज्या बदलल्या तर पैसे हळूहळू साठायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. पहिली महत्त्वाची गोष्ट, पैसे का साठत नाहीत? या गोष्टीचा तुम्ही कधी विचार केला आहे का? की पैसे का बरं साठत नसतील? बऱ्याच लोकांची एकच तक्रार असते, आम्ही एवढे पैसे कमवतो पण आमचे पैसे काहीच दिवसात आमचा पगार संपून जातो. पगार येतो पण तो संपून जातो. पण एक सांगायची गोष्ट म्हणजे समस्या कमाई कमी असण्यामध्ये नाही, तर समस्या आहे तो आपण पैसे खर्च कसा करतो, म्हणजेच आपल्या असणाऱ्या सवयींमध्ये समस्या लपलेली आहे. लहान लहान खर्च आपण करतो. कुठे फिरायला गेलो तर अचानक हे घे ते घे, म्हणजे आपले लहान सहान खर्च चालूच असतात. अनावश्यक खर्च, गरज नसतानाही आपण काय करतो, एखादी गोष्ट विकत घेतो आणि प्लॅनिंग नसल्यामुळे पैसे आपले साठत नाहीत. मग आता या 5 चुका तुमच्या या 5 सवयी तुमचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या आहेत. मग आता त्या कोणत्या सवयी, त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे खर्च लिहून ठेवायला शिका. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा खर्च एखादी डायरी करा, एखादी वही करा आणि त्यामध्ये दररोज होणारा खर्च लिहून ठेवायला शिका. म्हणजे काय होईल, तुम्ही खर्च नक्की कुठे करताय, कोणत्या गोष्टीसाठी किती पैसे गेलेत हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला कळेल की पैसे नेमके कुठे जात आहेत. खूप लोकांना वाटतं की छोटा खर्च आहे, काही फरक पडत नाही, जाऊ दे, हे घेऊया ते घेऊया. पण हाच छोटा खर्च महिन्याच्या शेवटी कधी मोठा होऊन जातो हेच कळत नाही. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगोदर सेविंग करणे. आधी सेविंग करायला शिका. बहुतेक लोक काय करतात, पगार झाला की खर्च करून मोकळे होतात. पण हुशार लोक काय करतात की पगार झाला की 10% 20% पगाराच्या रक्कम बाजूला काढून ठेवतात आणि उरलेले पैसे खर्च करतात. अशाने काय होतं, त्यांची सेविंग होते. आणि आपल्यासारख्या लोकांचं काय होतं की आपण आला पगार की कर खर्च, सेविंग करणं बाजूलाच राहून जातं आणि महिन्याच्या शेवटी आपल्या खात्यामध्ये काहीच राहत नाही. म्हणून अगोदर काय करा, सेविंग करायला शिका. तिसरी महत्त्वाची गोष्ट अनावश्यक खर्च टाळा. आपण फिरायला गेलो किंवा एखादा सेल दिसला, सेल लागला आहे बाबा, त्याच्यावरती भरमसाठ डिस्काउंट आहे, मग गरज नसतानाही आपण काय करतो, त्या वस्तूंची खरेदी करतो आणि आपले पैसे विनाकारण त्याच्यामध्ये गुंतवतो. पण वस्तू खरेदी करताना एक गोष्ट आपल्या स्वतःच्या मनाला विचारा ना, की खरंच या गोष्टीची आपल्याला गरज आहे का? आपण यामध्ये खरंच पैसा गुंतवला पाहिजे का? त्या वस्तूचा आपल्याला खरंच आपल्या जीवनामध्ये उपयोग होणार आहे का? या जर गोष्टीकडे लक्ष दिलं तर आपली सेविंग होणार आहे आणि होणारा अनावश्यक खर्च टळणार आहे. म्हणजे सेल दिसला, डिस्काउंट आहे, ऑनलाईन शॉपिंग करा, चला ऑनलाईन सेल आहे आज आपण खरेदी करू, या गोष्टी जर टाळल्या तर आपली सेविंग होणार आहे आणि आपला अनावश्यक खर्च हा टाळला जाणार आहे. आता चौथी गोष्ट कोणती, तर छोट्या छोट्या सेविंगची काय करायची, सवय लावायची. मोठी सेविंग एकदम होत नाही, सगळ्यांना माहिती आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, थोडे थोडे पैसे, म्हणजे छोटी छोटी सेविंग केली पाहिजे. रोज थोडे थोडे पैसे बाजूला ठेवत जा. म्हणजे काय होईल, वर्षाच्या शेवटी मोठी सेविंग होईल. उदाहरणार्थ थेंबे थेंबे तळे साचे, म्हणजे काय, थोडे थोडे पैसे साठवून ठेवले की त्याची मोठी एखादी रक्कम तयार होईल आणि हेच पैसे तुम्हाला एखाद्या मोठ्या गोष्टीसाठी, उदाहरणार्थ मुलांचं शिक्षण, यासाठी उपयोगी पडेल. आता 5वी महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्याकडे स्पष्ट गोल असेल, ध्येय असेल, तर काय होईल, तुम्हाला सेविंग करणं सोपं होईल. उदाहरणार्थ काय, तर इमर्जन्सी फंड, तुम्हाला घर घ्यायचे, हे ध्येय जर तुमच्या डोळ्यासमोर असेल तर तुम्ही काय करू शकता, सेविंग चांगल्या पद्धतीनं करू शकता आणि तुम्ही तुमचा होणारा अनावश्यक खर्च हा सुद्धा टाळू शकता. हे बघा मित्रमैत्रिणींनो, पैसे साठवणे म्हणजे काय, एक प्रकारचे जादू नाही. जादू केली आणि पैसे साठले असं काही होत नाही. मग पैसे साठवण्यासाठी, सेविंग करण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, तर तुम्हाला या मी सांगितलेल्या 5 सवयी लावल्या पाहिजेत. त्यामुळे काय होईल, हळूहळू तुमची सेविंग वाढू शकते. तुम्ही पण काय करा, या 5 सवयी आजपासूनच सुरुवात करा
आजपासून म्हणण्यापेक्षा आत्तापासूनच तुम्ही जर सुरुवात केली तर काही महिन्यांनी फरक तुम्ही स्वतः पहा. जर तुम्हाला असेच मोटिवेशनल आणि लाईफ चेंजिंग व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या या मोनिका निगडे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद.